वसमत या ठिकाणी दिनांक 25 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी भीम टायगर सेनेची मराठवाडा स्तरीय आढावा बैठक आणि हजारो तरुणांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांची उपस्थिती होती। या बैठकीला भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे, युवाध्यक्ष सम्राटराजे गायकवाड, महासचिव मुन्नाभाऊ वानेरे, नांदेड जिल्हाध्यक्ष सावकार लोखंडे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विशालभाऊ भालेराव, हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन वैद, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धार्थ काटकांबळे, राहुल दादा सोनकोंबळे, राष्ट्रपाल दादा सावतकर, रवी वाघमारे, प्रतीक दादा कदम, शेख इम्रान, कपिल दादा सोनटक्के, पंडित दादा खिल्लारे, नरवाडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्य लोकांसाठी घातक असल्याचा सूर उमटला। या कायद्याचा निषेध म्हणून त्याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली। त्यानंतर हजारो तरुणांनी भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेत जाहीर प्रवेश केला। त्यामुळे संघटनेची ताकद आणखी वाढल्याचे दिसून आले। वसमत तालुका हिंगोली जिल्ह्याच्या वतीने भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे, भीम टायगर सेनेचे मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राटराजे गायकवाड, भीम टायगर सेनेचे मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, सर्व तालुका प्रमुख, सर्व मराठवाडा जिल्हा तालुका सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मनुस्मृतीची अंमलबजावणी करणारा जन सुरक्षा कायदा या ठिकाणी त्या कायद्याचा निषेध म्हणून तो जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा म्हणून या ठिकाणी त्या जन सुरक्षा कायद्याची होळी करण्यात येत आहे। आपण सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी। जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे। सगळ्यांनी हात वर करायचे आहे। जीवन मरणाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या। नुसतं बोलायचा आवाज तर काढायचा आणि हात वर करायचं। जन सुरक्षा कायदा, जन सुरक्षा कायदा, जन सुरक्षा कायदा भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीम टायगर सेनेचा। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।